प्रत्येकाला वाटत असतो. अगदी जास्त कष्ट न घेता भरपूर पुरण असलेल्या अशा पुरणाच्या पोळ्या झाल्या तर किती बरं, नाही का? अगदी ओठाने तुटतील, जास्त पसारा न होता लवकर होणाऱ्या चिंचगुळाची कटाची आमटी आणि पुरणाची पोळी यांच्या भरपूर टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट अशा पुरणाच्या पोळ्या आणि कटाची आमटी करता येईल. ह्यावेळेस अगदी कमी वेळात माझ्या पद्धतीच्या अशा पुरणाच्या पोळ्या करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण पुरणाची पोळी आणि कटाची आमटी ही रेसिपी करत आहोत. चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात. इथं आपण 1 वाटी हरभरा डाळ घेत आहोत, म्हणजेच 200 ग्राम हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून 1 तासभर भिजत घातलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे आणि ती कोमट पाण्यात भिजत घालत आहे, म्हणजे चिंचेचा कोळ छान आपल्याला काढता येईल. 1 तासानंतर आपली ही हरभरा डाळ छान भिजून झालेली आहे आणि ती आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, पुरणासाठी डाळीचे दुप्पट पाणी घालायचं असतं. इथं मी कटाची आमटी पण करणार आहे, त्यासाठी थोडं पाणी जास्त घालत आहे, म्हणजे अजून 1 वाटी पाणी घालत आहे. एकंदरीत इथं मी 3 वाट्या पाणी घालून त्यामध्ये हळद आणि थोडंसं 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि ती कुकरला शिजवायला लावत आहे. इथं तुम्ही डायरेक्ट नुसत्या हरभऱ्याची डाळ दुप्पट पाणी घालून कुकरला शिजवून घेतली तरीसुद्धा चालू शकते. आपली ही हरभरा डाळसुद्धा छान शिजून झालेली आहे. ते गरम असतानाच आपण बारीक छान वाटून घ्यायचं आहे. अशी ही पुरण वाटायची चाळणी असली तर चालेल, नाहीतर पुरण यंत्राने तुम्ही हे पुरण वाटू शकता. इथं आपला बघा असा छान ह्या हरभरा डाळीपासून कट निघालेला आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं शिजवायचं हे दाखवणार आहे. जेव्हा आपण कुकरमधून डाळ काढतो तेव्हा लगेचच पुरण गाळ्याच्या चाळणीमध्ये किंवा पुरण यंत्रामध्ये काढून छान ती वाटून घ्यायची, म्हणजे पुरण हे पटकीने होतं. आपल्याला पुरण शिजवण्याचा जास्त वेळ लागतो, तो लागत नाही. मी इथं माझ्याकडं तो स्मॅशर होता, त्याने हे पुरण गाळून घेत आहे. तुमच्याकडं स्मॅशर नसेल तर एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने असं पुरण चाळणीवरती रगडून काढायचं, तरीसुद्धा पुरण छान वाटलं जातं. पुरण छान वाटून झालेलं आहे. आपण ही चाळणी आता छान साफ करून घेत आहोत. असं पुरण वाटून घेतल्यामुळं पुरण वाटण्याचा जो आपला पसारा असतो तो अजिबात होत नाही आणि पटकीने पुरण वाटून होतं. इथं मी पुरण शिजवलेलं भांडं होतं, त्यातच थोडं पाणी घालून हा स्मॅशर आणि हे भांडं धुवून घेत आहे. आता आपण कटाची आमटी करायला घेत आहोत. अशा प्रकारे सगळा स्मॅशर आणि जे भांडं वापरलेलं होतं ते छान धुवून घेऊन ते सुद्धा आपल्याला आमटीसाठी वापरता येणार आहे. आता जे आपण वाटून घेतलेली हरभरा डाळ आहे त्यामध्ये तेवढाच गूळ घालून, म्हणजे आपण 1 वाटी डाळ शिजवून घेतलेली होती तेवढाच, म्हणजे 1 वाटी गूळ घालून हे पुरण छान शिजवून घेत आहोत. इथं आपल्याला पुरण शिजवायचं म्हणजे गूळ फक्त वितळून घ्यायचा आणि थोडासा गूळ घट्ट झाला की आपलं पुरण झालं. अशा केलेल्या पुरणाच्या पद्धतीमुळं पुरण शिजायला जास्त वेळही लागत नाही आणि गूळ आणि डाळ असं शिजवून घेताना पुरणाला जे पाणी सुटतं ते पाणी आटवण्याचा सुद्धा आपला वेळ कमी होतो. अगदी जेमतेम 5 ते 10 मिनटात हे पुरण तयार होतं आणि गार झाल्यानंतर आपल्याला लगेच पोळ्या लाटताही येतात. ही पुरणाची डाळ आणि गूळ एकत्र करण्यासाठी आपण जेव्हा गॅसवरती ठेवतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, म्हणजे पुरण खालती लागणार नाही. हळूहळू पुरण घट्ट होत जातं. पुरणाच्या कडेने सगळं पुरण कोरडं पडायला लागतं. शिवाय पुरण
हे कढईपासून थोडंसं वेगळं व्हायला लागतं तेव्हा समजायचं हे पुरण अगदी थोड्याच वेळात होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, खालनं जेव्हा आपण उलटणं घेत आहोत तेव्हा पुरण अगदी कढईपासून वेगळं होत आहे. म्हणजे अगदी 2 ते 3 मिनटात आपलं पुरण तयार होणार आहे. पुरण झालं आहे की नाही हे समजण्यासाठी सगळं पुरण कढईच्या कडेपासून मध्यात घ्यायचं आणि एकत्र करायचं. नंतर आपण जो कालथा घेतलेला असतो, जे उलटणं घेतलेलं असतं, पुरणाच्या मधोमध उभं करायचं आणि ते जर सरळ उभं राहिलं तर समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे करा आणि अशी पोझिशन उलटण्याची येईपर्यंत तुम्ही हे पुरण शिजवून घेत राहा. आता हे आपलं पुरण शिजून झालेलं आहे. ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत कटाची आमटी करून घेऊयात. आपण भिजत घातलेली चिंच होती, तिचा आपण असा चिंचेचा कोळ काढून घेत आहोत. असा चांगला घट्टसर चिंचेचा कोळ काढून झालेला आहे. कटाच्या आमटीसाठी इथं मी हा एक डावभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल तापल्यानंतर पहिल्यांदा मोहरी, नंतर हिंग, नंतर खोबरं भाजून घेऊन जिरे खोबऱ्याचं मी एक मसाला तयार करून ठेवते, तो मसाला घातलेला आहे. यामुळं कटाच्या आमटीला अगदी सुंदर वास लागतो. तर हळद घातलेली आहे आणि हळदीनंतर कढीपत्ता छान परतून घ्यायचा. आणि इथं लक्षात ठेवा की ह्या आमटीसाठी कोथिंबीर ही फोडणीत घालायची, त्यामुळं फोडणीचा रंग आणि तवंग छान येतो. त्यावरती आपण जो चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तो घालायचा. त्याला छान उकळी आली की छान तवंग येण्यासाठी चिंचेच्या कोळावरती असं लाल तिखट घालायचं. चवीनुसार हे लाल तिखट घाला आणि हा मसाला छान परतून घ्या. आता आपण त्यावरती आपण जो हरभऱ्याच्या डाळीचा जो कट काढलेला होता ते पाणी घालायचं आहे. यावरती आता मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला होता ते भांडं धुवून पाणी घातलेलं आहे आणि परत थोडासा जिऱ्या खोबऱ्याचा मसाला आणि जेवढी चिंच घेतलेली होती ती त्याच्या दुप्पट गूळ घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अशी ही आमटी छान खळखळून उकळून घ्यायची. म्हणजे जेवढी ही आमटी उकळेल तेवढी आमटीची चव छान वाढत जाते. तसं म्हटलं तर या आमटीचा वास तर खूप सुंदर आलेला आहे. तरीही मी या आमटीची चव घेऊन बघत आहे, म्हणजे मिठाचा अंदाज कळेल. मला इथं थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घालत आहे आणि वरून कोथिंबीर घालत आहे. इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणात ही पातळ आमटी करू शकता. इथं मला ही थोडीशी आमटी पातळ वाटत आहे म्हणून आपण जे वाटून घेतलेलं पुरण आहे ते ह्या आमटीला लावून घेत आहे. म्हणजे थोडीशी पातळ, थोडीशी घट्ट अशी ही आमटी होईल. आता आपली ही कटाची आमटी झालेली आहे. मी टेस्ट घेऊन बघते. अगदी मस्त म्हणजे मस्त कटाची आमटी बाजूला ठेवून आता आपण पुरणपोळी करायला घेऊयात. पण त्याआधी अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसंच रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. इथं आपण ही पुरणाची पोळी मैद्याची करत आहोत. इथं जेवढी पुरणाची डाळ घेतलेली असेल तेवढाच मैदा घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून आपण नेहमी जी पोळ्यांची कणिक मळतो त्या पद्धतीचा हा मैदा मळून घ्यायचा आहे. ज्यांना कोणाला पोळ्या चांगल्या पद्धतीच्या करता येत असतील त्यांनी थोडासा हा मैदा सैलसर भिजवला तरीसुद्धा चालेल. परंतु ज्यांना पुरणाच्या पोळ्या करता येत नाहीत त्यांनी नेहमीच्या पोळ्या करतो त्या पद्धतीचाच हा मैदा भिजवून घेतलेला बरा. मी इथं अगदी थोडासा सैलसर असा मैदा मळून घेत आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून एक 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे. मैदा जास्त भिजवून घेण्याची गरज नसते. लगेच पोळ्या केल्या तरी चालतात. परंतु आपल्याला पोळी तयार करण्यासाठी तयारी करायची असते तेवढाच वेळ हा मैदा भिजला तरीसुद्धा चालतो.
आता आपलं पुरण थंड झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जायफळ पूड आपण घालून घेणार आहोत। इथं मी ह्या खिशणीने जायफळ पूड करून घेत आहे। नेहमी पुरणपोळी करताना जायफळाची पूड ही ताजी ताजी अशी घातली तर बरं, म्हणजे जायफळाचा वास पुरणाला छान लागतो। जायफळाची पूड घातल्यानंतर थोडीशी मी इथं सुंठ पूड घातलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा तूप घालून सगळं पुरण एकजीव करून घेऊन त्याचे गोळे तयार करणार आहे। ह्या पुरणाचे असे छान गोळे तयार होत आहेत। थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही किंवा जास्त कोरडंही झालेलं नाही, असं मस्तपैकी हे पुरण झालेलं आहे। इथं मी पोळी लाटण्यासाठी हा असा बटर पेपर किंवा तुम्ही ह्याला बेकिंग पेपर म्हणा, तो घेत आहे। त्याच्यावरती पोळ्या छान लाटल्या जातात। नवशिक्यांसाठी ह्या पेपरवरती जर पोळ्या लाटल्या तर पोळपाटावरतून पोळी हातावरती घेताना ती तुटत नाही आणि तव्यावरती पण छान प्रकारे सहज टाकता येते। इथं आपण अगदी छोटीशी अशी मैद्याची गोळी तयार करून घेतलेली आहे आणि त्या मैद्याच्या गोळीपेक्षा दुप्पट असा पुरणाचा गोळा तयार केलेला आहे। ज्यांना पुरणाची पोळी खुसखुशीत पाहिजे असेल त्यांनी ही पोळी तांदूळ पिठीवरती लाटायची आहे। मी इथं तांदूळ पिठीवरती ही पोळी लाटत आहे आणि ज्यांना मऊ पुरणाची पोळी पाहिजे असेल त्यांनी मैद्यावरतीच ही पोळी लाटली तर ती पोळी मऊ होईल। इथं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे पोळीचा उंडा करून घ्या। माझ्या हाताची पोझिशन बघा। हळूहळू पुरणाच्या गोळ्याभोवती आपण मैद्याची गोळी वरती सरकून घेऊन त्याचा एक गोळा तयार करत आहोत आणि असा गोळा तयार करून झाल्यानंतर आपण जो बटर पेपर घेतलेला आहे त्यावरती थोडासा पसरून घ्यायचा आणि पुरणाची पोळी लाटायची। पहिल्यांदा पुरणाचा हा उंडा किंवा तुम्ही जो गोळा केलेला आहे तो गोळा बटर पेपरवरती तांदूळ पिठी घालून नुसत्या तांदूळ पिठीवरती हाताने पसरवून घ्यायचा आणि नंतर तो लाटण्याने लाटायचा। इथं मी कशी पोळी लाटत आहे ते बघा। ही पुरणाची पोळी तयार करताना बटर पेपर पोळपाटावरती सरकवून ही पोळी लाटायची आहे आणि नंतर ती तशीच पेपर सकट हातावरती उचलून घेऊन तव्यावरती टाकायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे करा। अशा प्रकारे अगदी सहजपणे ही पुरणाची पोळी आपल्याला तव्यावरती टाकता येते। अशा प्रकारे मी आता सर्व पुरणपोळ्या लाटून घेणार आहे। प्रत्येक पोळीवरती थोडं तूप सोडायचं आणि ह्या पोळ्या भाजताना मंद आचेवरती भाजल्या तर त्या खुसखुशीत होतात आणि मध्यम आचेवरती जर तुम्ही भाजल्या तर त्या थोड्याशा मऊसर व्हायला मदत होते। मऊ पोळ्या कशा करायच्या आणि खुसखुशीत पोळ्या कशा करायच्या ह्याच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत। त्याप्रमाणे तुम्हाला आवडतील तशा खुसखुशीत किंवा मऊ गुबगुबीत अशा तुम्ही पुरणपोळ्या करू शकता। इथंच बघू शकता तुम्ही हा माझा गोळा तयार झालेला आहे आणि दुसरीकडं असे टम्म फुगलेली ही पुरणाची पोळी दाखवत आहे। बटर पेपरमुळं ह्या पुरणाच्या पोळ्या अगदी पटपट व्हायला मदत होते। सगळ्या पोळ्यांचं पुरण हे अगदी शेवटच्या काठापर्यंत गेलेलं आहे हे तर मी दाखवत आहे। अशा प्रकारे सर्व पोळ्या मी करून घेणार आहे। पुरणाची पोळी म्हटलं की तूप हे जरा जास्तच लागतं आणि अशा तूप सोडून केलेल्या पोळ्या दिसायलाही छान दिसतात, पचायलाही हलक्या पडतात आणि टिकतातही भरपूर दिवस। म्हणजेच अगदी 4-5 दिवस तशीच्या तशी पुरणपोळी राहायला मदत होते।
इथं तुम्ही बघा, शेवटच्या काठापर्यंत पुरण गेलेलं ही पुरणपोळी आहे. अशा ह्या पोळ्या तुपावरती अगदी छान खरपूस भाजून घेत आहे. मागच्या वर्षीच्या होळीला मी कणकेपासून केलेल्या खरपूस अशा पुरणाच्या पोळ्या दाखवल्या होत्या. त्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही कणकेपासून केलेल्या खरपूस पोळ्या कशा करायच्या ते बघा आणि तशा कणकेच्याही खरपूस पोळ्या करायला लागा. इथं ही पोळी पूर्णपणे खरपूस कशी भाजून घेत आहे ते दाखवत आहे. परत एकदा इथं बघा, पेपर असा हाताने सरकवून गोल फिरवत आपण ही पोळी लाटून घेत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही पोळी लाटली जाते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अशा पद्धतीने केलेल्या पोळ्यांचं पुरण अगदी शेवटच्या काठापर्यंत जातं हे इथं मी दाखवत आहे. ज्यांना ह्या पोळ्या मोठ्या प्रमाणात करायच्या असतील किंवा ऑर्डरसाठी करायच्या असतील तर तुम्ही मी जे प्रमाण दिलेलं आहे त्याचं 1 किलोमध्ये प्रमाण करा आणि त्याप्रमाणे पोळ्या करा. अगदी तुमच्या लवकर तर पोळ्या होतीलच, शिवाय दिसायलाही ह्या पोळ्या छान दिसतील. त्यामुळं तुम्हाला ऑर्डर मिळताना खूप छानपैकी ऑर्डर मिळेल. 1 किलोपेक्षा अधिक पुरण करायचं असेल तर 1 ते 2 किलो हरभरा डाळ डायरेक्ट कुकरमधून शिजवून घ्या. डायरेक्ट शिजवलेली हरभरा डाळ हळूहळू थोडं करून एखाद्या चाळणीवरती म्हणा किंवा पुरण यंत्रामधून वाटून घ्या. म्हणजे थोडी हरभरा डाळ कुकरमध्येच राहिल्यास ते गरमही राहील आणि तुम्हाला ही पुरणाची डाळ हरभरा डाळ ही जास्त वाटत बसावी लागणार नाही. इथं बघा, तुम्हाला अगदी मस्त झालेल्या पुरणाच्या पोळ्या कशा झाल्यात हे दाखवत आहे. अशा ह्या पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहेत. आपण जे 1 वाटी डाळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजेच 200 ग्रॅम हरभरा डाळ आणि 200 ग्रॅम गूळ एवढ्या प्रमाणात केलेल्या पुरणाच्या पोळ्या एकंदरीत 10 होतात. माझ्या इथं मी एक छोटासा पुरणाचा गोळा मी बाजूला ठेवला असल्यामुळं इथं या 9 पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहेत. आपण ह्या पुरणाच्या पोळीबरोबर मस्तपैकी तूप आणि अशी छान तवंग असलेली चिंच गुळाची कटाची आमटी आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी दूध असं घेऊन ह्या पुरणाच्या पोळीवरती ताव मारावा. अशा ह्या A1 सुग्रास रेसिपीच्या मैद्याच्या अजिबात न तुटणाऱ्या खुसखुशीत आणि लुसलुशीत अशा दोन्ही प्रकारच्या अगदी मस्त म्हणजे मस्तच पुरणाच्या पोळ्या कटाची आमटी ही रेसिपी. आता मी ह्याची टेस्ट घेऊन बघते. खरं म्हणजे टेस्ट घेण्याची जरूरच नाही, पण मोह मात्र आवरत नाही. पहिल्यांदा तुपाचा आणि नंतर मात्र कटाची आमटी अशा दोन्ही प्रकारे या पोळीची मी टेस्ट करत आहे. या पुरणाच्या पोळीला मस्त जायफळाचा आणि सुंठेचा वास लागलेला आहे. हे बघा किती छान पदर सुटलेला आहे या पोळीला. पोळ्या थंड झाल्यानंतर कॅसरॉलमध्ये काढून ठेवत आहे. म्हणजे अगदी आहेत तशाच्या तशा
2 दिवस ह्या पोळ्या आपल्याला मस्तपैकी खाता येणार आहेत. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.